घरफोडी प्रकरणातील आरोपीस न्यायालयाकडून जामीन मंजूर. ॲडव्होकेट रियाज बांडदार यांचा यशस्वी युक्तिवाद. तेरवार तालुका शिरोळ येथे दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या घरफोडी आणि चोरीच्या गंभीर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीस न्यायालयाने जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिलाय. सदर प्रकरणात आरोपीची बाजू प्रभावीपणे मांडणारे ॲडव्होकेट रियाज रफिक बांडदार यांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. या घटनेत अज्ञात आरोपींनी तेरवार येथील एका मेडिकल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील सुमारे 2,25,000 रुपये रोख रक्कम तसेच सुमारे 1,000 रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेले होते. याचबरोबर संबंधित दुकान मालकाच्या राहत्या घराचा कडी कोयंडा उचकटून सुमारे 2 लाख रुपये रोख रक्कम तसेच सुमारे 41,500 रुपये किमतीच्या चांदी व तांब्याच्या वस्तू चोरीस गेल्या होत्या. या संपूर्ण घटनेत एकूण सुमारे 4,67,500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी कुरुंदवार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी राहुल शिवाजी गोसावी, बारक्या, दीपक गोसावी आणि संतोष यांची नावे निष्पन्न केली. त्यापैकी आरोपी क्रमांक 1 राहुल शिवाजी गोसावी यास अटक करून कुरुंदवाड येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. इतर आरोपी फरार असतानाच आरोपी क्रमांक 1 याच्या वतीनं ॲडव्होकेट रियाज बांडदार यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर झालेल्या सुनावणीदरम्यान ॲडव्होकेट रियाज बांडदार आणि ॲडव्होकेट यासीन पेंढारी यांनी सविस्तर व ठोस युक्तिवाद केला. तो युक्तिवाद मान्य करत माननीय न्यायालयाने आरोपीस योग्य त्या अटी व शर्तीवर जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला. या कामी ॲडव्होकेट रियाज बांडदार यांना ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट यासीन पेंढारी, ॲडव्होकेट जईद मुल्ला, अजीज नदाफ आणि परवेज मुजावर यांनी सहकार्य केले.